बघा मंडळी, मी आज छान अशी टिफिनसाठी चपाती सोबत किंवा भाकरी सोबत खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी मस्त अशी सुकटची भाजी म्हणजे सुक्या करंदीची भाजी बनवलेली आहे. सुकी भाजी बटाटा आणि कैरी घालून कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आज आपण बघूया सुकटची रेसिपी म्हणजे सुकट म्हणजे सुकी करंदीची रेसिपी. ही सुकी करंदी मी जवळजवळ वाटीभर अशी सुकी करंदी घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुन्हा गरम पाण्यात घालून ही अशी भिजत घालून ठेवलेली आहे. एक 20 मिनिटं एवढी भिजवलेली आहे. आणि जवळजवळ वाटीभर करंदीसाठी मी घेतलेले आहेत बटाटे काचऱ्या करून घेतलेल्या आहेत, 2 बटाट्याच्या काचऱ्या, 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची, लसूण 10-12 पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक, आणि कढीपत्ता घेतलेला आहे, खूप सारा कढीपत्ता. कढीपत्त्याचा सुगंध ह्या रेसिपीला खूप छान लागतो. मसाल्यामध्ये बेसिक मसाला घेतलेला, घरगुती मसाला माझा, ज्यामध्ये सगळे गरम मसाले असतात, त्यामुळे पुन्हा गरम मसाल्याचा मी वापर करणार नाहीये. जर तुमच्याकडे गरम मसाला हा फक्त मिरची पावडर असेल तर धने जिरे पूड आणि गरम मसाल्याचा वापर करावा. मीठ घेतलेलं आहे चवीपुरता, हळद घेतलेली 1 चमचा, मी घेतलेला अर्धा कैरी घेतलेली, अर्धी कैरी बारीक चिरून घेतलेली आहे. कैरी नसेल तर टोमॅटो पण चालेल आणि कोकम पण चालेल घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि अजून लागणार आहे तेल. तर चला मग रेसिपी बनवायला घेऊया. पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तर तेलावर सर्वप्रथम आपल्याला लसूण मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता यावर सुकी करंदी पण घालून घ्यायची तेलावर, म्हणजे त्याचा थोडासा हिमूटपणा असतो तो निघून जातो. याची बघा अति गरम पाण्यात घालून छान अशी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि आता ही अति तेलावर घालून घ्यायची आहे थोडीशी आणि मग कांदा घालायचा आहे. अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने जरा ही अशी रेसिपी बनवून तर छान लागते. जी ही भाजी आहे ती सुकी भाजी म्हणजे करंदीची छान लागते अशा पद्धतीने. करंदी थोडीशी परतून झाली की आपण हे कांदे चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे. मी 3 कांदे घेतलेले, वाटीभर करंदीला 3 कांदे घेतले. तुम्ही तुमच्या किती माणसं असतील त्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता. आता कांदा पण थोडासा आता सोबतच परतून घ्यायचा. आता यावर मीठ घालून घ्यायचंय आणि थोडासा कांदा अजून शिजवून घ्यायचंय आणि मग बटाटा आपल्याला घालायचंय. व्यवस्थित कांद्यासोबत मीठ असं लागलं पाहिजे. आता यावर झाकण ठेवायचंय आणि थोडा कांदा शिजवून घ्यायचंय. आता अगदी कांदा असा 2-3 मिनिट असा शिजून झाला म्हणजे की मग आपल्याला हा असा परतून घ्यायचाय, खालीवर करायचंय. आता तो तळायला परतला जाईल. आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे बटाट्याच्या ज्या काचऱ्या केल्या त्या घालून घ्यायच्या. ह्या भाजीमध्ये असा बटाटा घातला तर खूप छान लागतो. करंदीमध्ये असा बटाटा घालून बघा छान लागतो. हे 2 बटाटे अगदी आपण काचऱ्या तळण्यासाठी करतो तशा पद्धतीच्या करायच्या. मिक्स करून घ्यायचं. गॅसची आच मी बंद केली आहे कारण आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला, किती कमी जास्त लागतं तितकं. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे फक्त मिरची पावडर असेल तर त्यामध्ये गरम मसाला आणि धने जिरे पूडची वापर करायचा. कारण माझा हा घरगुती ठेवणीतला मसाला आहे, साठवणीचा मसाला आहे, त्यामध्ये सगळे गरम मसाले असतात, त्यामुळे पुन्हा गरम मसाला घालायची मला गरज भासत नाही. आणि जसं काही आता कैरीचं सध्या अजून सीझन आहे तोपर्यंत कैरी घालायची, नंतर टोमॅटो चालतो आणि नाहीतर चिंच कोळ थोडासा किंवा कोकम घालायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आता झाकण काढूया आणि बघा छान अशी 5-7 मिनिटातच त्या बटाट्याच्या काचऱ्या शिजलेल्या आहेत बघा, फुटतात. आणि मध्ये मध्ये आपण 1-2 मिनिटं झाली की असं परतून घ्यायचं म्हणजे तळाला परतलं जाणार नाही. छान असा सुगंध सुटलेला आहे. कैरी पण घालून घेतली. मिक्स करून घ्यायची. एक कैरीचा अर्धा छोटासा कैरीचा अर्धा भाग घालून घेतलेला आहे
कारण इतक्या भाजीला इतका आंबटपणा खूप आहे. आणि वरून थोडीशी अजून कोथिंबीर घालायची, पुन्हा मिक्स करून द्यायचं. आणि आता झाकण ठेवायचं आणि कैरी पण त्यामध्ये शिजवून घ्यायची. गॅसची आच मंद करायची. कैरी घातल्यानंतर 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि छान वाफ पकडलेली आहे आणि कैरी पण छान शिजली असणार. कारण कैरी बारीक चिरलेली होती आणि कैरी शिजायला वेळ लागत नाही. आणि छान अशी आपली सुकटची भाजी, सुकी भाजी टिफिनसाठी म्हणजे चपाती सोबत किंवा भाकरी सोबत किंवा नाश्त्यासाठी ही भाजी तुम्ही बनवू शकता. ही आपली तयार झालेली आहे. आता ही मी बाउलमध्ये काढून घेते. बघा मंडळी, छान अशी सुकटची भाजी, सुक्या करंदीची भाजी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी रेडी आहे. रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. आणि अशीच रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप करायलाही विसरू नका. परत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.